मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 40 दिवस झाले, पण अद्याप त्यांना न्याय मिळेना. अजित पवारासारख्या माणसाला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? आज अजित पवारांची हत्या घडवून जवळपास 40 दिवस झाले, तरी सुद्धा साधा FIR दाखल करून घेतला जात नाही ना, कुठं चौकशी समोर येत नाही ना, काही नाही. नेमकं काय बघा, अजित पवार सारख्या माणसाला न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्य माणसाचं तर लय अवघड आहे ना. म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे. भाजपच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय कधी भेटत नाही, हेच या सगळ्या गोष्टींवरून दिसतंय. आज दस्तूरखुद्द अजित पवारासारख्या माणसाची जर ही हालत असेल तर लय अवघड आहे बाप्पानो. बघा, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. अजित पवार यांचा अपघात 28 तारखेला झाला. या घटनेला जवळपास 40 दिवस होत आलेले आहेत. महिना झाला होता माग, आता 7-8 दिवस वरती 10 दिवस झाले, म्हणजे 40 दिवस होत आलेले आहेत. आज एवढा मोठा माणूस, महाराष्ट्र राज्याचा 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस, खासदार राहिलेला माणूस, लाखो कोटीची इस्टेट आहे असं बोललं जातं. 20 लाख कोटीची इस्टेट आहे असं काही जण म्हणतात, काही जण म्हणतात लाखो कोटीची आहे. पण जे आहे ते आहे. 10-15 साखर कारखानेत असं बोललं जातंय, 15-20 कारखाने, शिक्षण संस्था, म्हणजे शिक्षण सम्राट, कारखाना सम्राट, उद्योगपती. एवढा मोठा माणूस असताना आज एवढ्या मोठ्या माणसाला न्याय भेटत नाही. आज एवढ्या मोठ्या माणसांना न्याय मागावा लागतोय मुख्यमंत्र्याकडं. आमच्या दादाला न्याय द्या, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, आणि त्या अजित दादाला न्याय द्या, न्याय द्या असं म्हणून न्यायाची भीक मागावी लागते. म्हणजे हे आश्चर्यजनक परिस्थिती आहे. आज एवढ्या मोठ्या माणसाला जर न्याय मागावा लागत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या आणि सर्वसामान्य माणसाचं काय परिस्थिती होईल मला सांगा. किती भयानक हे प्रकरण आहे. अजित पवारांचा मृत्यू होऊन 40 दिवस झाले तरी अद्याप साधे FIR सुद्धा दाखल केलेली नाही. अरे साधी FIR दाखल करा, चौकशी करा, काय नसलं तर ती FIR क्लोज करा ना. परंतु असं सुद्धा पोलिसांकडून केलं जात नाही. बारामतीच्या ज्या MIDC एरियामध्ये जे ते विमानतळ येतं कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, त्यांनी तर साधा गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता. मुंबईमधनं विमान उडलं तर तिथनं सुद्धा FIR दाखल करायला पाहिजे होती, परंतु ती कुठंही FIR दाखल केली जात नाही. म्हणजे गंभीर प्रकरणात महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कुटुंब आणि सगळ्यात राजकीय कुटुंब म्हटलं जातं ते शरद पवारांचं. आज शरद पवारासारख्या माणसाला जर न्याय भेटत नसेल तर न्याय कोणाला मिळणार आहे? मग एवढ्या मोठ्या माणसांना न्याय भेटत नाही, साधी FIR दाखल करून घेतली नाही, CBI चौकशी नाही, CID चौकशी नाही, फक्त आणि फक्त CID चौकशी लावली. ती बी CID काय करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या चौकशा एजन्सी आहेत ह्या चौकशी एजन्सी कशा चौकशा करतात हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कशी फ्रॉड चौकशी असती, फेक चौकशी असती. असंच काहीच फेक चौकशी या प्रकरणामध्ये होईल असंही आपल्याला दिसते. मित्रांनो, काय किती गंभीर प्रकरण आहे बघा. आज एका राज्याचा उपमुख्यमंत्री न्याय भेटत नाही. 28 तारखेला विमानाचा अपघात झाला. ते विमान गुजरातवरनं आलं. संध्याकाळी 7 वाजता विमान ठरवलं गेलं. 8 वाजता फायली संदर्भात फोन आला, उशीर झाला. आता उशीर कोणामुळे झाला, कशामुळे झाला, काय झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर जे आरोपी होता कोण, आता आरोपी सुद्धा सगळे माहिती आहेत लोकांना की कोणामुळे हे सगळं प्रकरण घडलं गेलेलं आहे. कोण अमित शहा यांना जाऊन भेटलं, म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे 1 दिवस अगोदर अमित शहांना जाऊन गुच्छ देऊन आले, भेटून आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं प्रकरण घडलं असं रोहित पवारांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. तसंच या प्रकरणामध्ये
देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील अशा लोकांकडे सुद्धा संशयानं बघितलं जातंय. आता त्यातच घाबरून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असं ठरवलं की आता विमानामध्ये बसायचं नाही बाबा आपल्याला, म्हणजे हेलिकॉप्टरने फिरायचंच नाही, कुठे विमानाने फिरायचंच नाही, गाडीनंच फिरायचं. आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय की विमानात फिरायचं नाही आपल्याला, नको बाबा ती वरनं पाडते, ती विरोधातल्या माणसांची विमानं पाडते ती, असं त्यांना सुद्धा वाटायला लागलंय. तर बघा, हे अजितदादांच्या विमान अपघातामध्ये अनेक संशयाची सुई आहे. जे विमान ठरलं होतं संध्याकाळी, जे विमानाचा फोटो आला होता त्यांना ह्या कंपनीचं विमान येईल, ते विमानच आलं नाही, दुसऱ्याच कंपनीचं विमान आलं. आणि त्या विमानामध्ये अजितदादा बसून आले. त्यानंतर त्या विमानाचा ड्रायव्हर बदलला गेला, म्हणजे पायलट ज्याला आपण म्हणतो ते पायलट बदलला गेला, विमान बदललं गेलं. सकाळपारी अजितदादा विमानात बसले याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला नाही. 27 तारखेला दिवसभर अजित पवार कुठं होते तो प्रोग्राम सुद्धा बाहेर आलेला नाही. अजित पवारांच्या सोबत अजित पवारांचे पीए कायमस्वरूपी असायचे, आता ते पीए सुद्धा सोबत नव्हता, म्हणजे एक विशेष आहे. महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री फक्त एक पोलीस संघ घेऊन जातो, अरे हे कसं काय शक्य आहे? गोपीनाथराव मुंडे यांचं सुद्धा ज्या वेळेस हत्या झाली, गोपीनाथराव मुंडे यांचा सुद्धा अपघात झाला म्हणतात, परंतु ती हत्याच होती, अपघात नव्हता. ते सुद्धा त्यांचा सुद्धा एक पीए संघ होता नायर, आणि गाडीचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड सुद्धा संघ नाही. आणि म्हणेच गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि झालं जिकडले तिकडे झालं. पुरीला मंत्री केलं, दुसऱ्या पुरीला खासदार केलं, विषय संपून गेला त्यातच. आता सुद्धा तसंच झालेलं आहे. अजितदादांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केलं, पार्थ पवारांना खासदार केलं जाईल, विषय संपून जाईल. आता रोहित पवारांनी ह्याच्यामध्ये चांगलं लावून धरलेलं आहे. रोहित पवारांनी जाम लावून धरलंय. पण आता हे लावून धरलं जरी असलं तरी ह्याच्यामध्ये कितपत आता न्याय मिळतोय, सरकार नेमकं चौकशी करतंय का नाही करतंय, का कुठली चौकशी करतंय, असंच सरकार टाळत नेणार. आता ह्याच्यामध्ये CID चौकशी सुरू झाली, जी एक विमान कंपनी आहे एजन्सी, त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे. रोहित पवारांना खाजगी चौकशीदार नेमले ते. आता खाजगी चौकशीदारांचा सुद्धा अहवाल व्यवस्थित येतोय का ते सुद्धा मॅनेज करतंय सरकार, दमदाटी देऊन त्यांना ईडीचा धाक दाखवून. असं सुद्धा होऊ शकतं, ईडीचा धाक दाखवला जाईल आणि ती चौकशी मॅनेज केली जाईल, असं सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. आणि आता ह्या सरकारच्या एजन्स्या तर त्या सरकार पुरस्कृत असतात, सरकारच्या धार्जिन असतात, ते अहवाल देत असतात, सरकारला जसा पाहिजे तसा अहवाल ते देत असतात. म्हणजे बघा, अजित पवार एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा न्याय भेटत नाही, ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि देशाची. आज कितीतरी शंका आहे त्या. ते विमान पडलं त्यावेळेस त्या ड्रायव्हरनं विमानाच्या पहिल्यांदा उतरवायचा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा ते विमान गोल हिंडवून आणलं आणि वरच उलट केलं आणि वरनं खाली पाडलं दबदुशी, म्हणजे विमान ते जाणीवपूर्वक पाडलं गेलं. आता रोहित पवार तर म्हणले की त्या विमानामधनं जी बॉडी पडली ही बॉडी सुजली होती, फुगली होती. मग अजितदादाचा काटा अगोदरच 2 दिवस अगोदर काढलाय का? म्हणजे 27 तारखेला अजित पवाराचा एकही प्रोग्राम जाहीर झाला नाही किंवा कुणाला माहितीच नाही कुठं होतं अजित पवार. मग त्यांचं अपहरण करून, खून करून त्यांना विमानात पाठवून दिलं का? हा सुद्धा संशय आता निर्माण झालेला आहे की बाबा हे असं सुद्धा केलेलं जाऊ शकतं की बाबा त्या विमानामध्ये बॉडी भरून पाठवून ते विमान धाबधुशी आपटून सगळं पिटवून दिलं, असं सुद्धा होऊ शकतं. आणि तशाच पद्धतीची ती शक्यता सगळी आता लोक म्हणायला लागलेली आहेत की हे असंच झालं असेल. म्हणजे हे किती भयान प्रकरण आहे हे सुद्धा आपण लक्षात आणलं पाहिजे की विमान पडलं कसं, वरच उलट झालं. त्या विमानामध्ये इंधन जे भरलं होतं हे इंधन सुद्धा फार मोठं असं इंधन भरलं होतं, म्हणजे त्या विमानामध्ये 1500 लिटर इंधन भरलं होतं. एवढं इंधन भरण्याची गरज नसताना तेवढं इंधन त्याच्यामध्ये भरून ठेवलं होतं की बाबा काय गरज नाही एवढं इंधन भरायची, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एवढं मोठं इंधन भरून ठेवलं होतं. म्हणजे इंधन सुद्धा अधिकच भरलं गेलं. त्यावरती त्या विमानामध्ये बारके बारके कॅन पेट्रोलचे भरून ठेवले होते, म्हणजे त्याचा स्फोट चांगला व्हावा ह्याच्यासाठी ते कॅन भरले होते का? त्यानंतर बघा, ते विमान पडायच्या आधीच
विमानामध्ये स्फोट झाले असा सुद्धा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणेने केलाय की बाबा त्या विमानामध्ये अगोदरच स्फोट झाले, धडाम 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 धडाम, आणि ते स्फोट झाल्यामुळं ते विमान खाली धापधुशी पडलं. आता त्यामध्ये जो ड्रायव्हर विमानाचा होता सुमित कुमार, या सुमित कुमाराबाबत सुद्धा अनेक वादग्रस्त म्हणजे प्रकरण आहेत. त्या सुमित कुमारला कंपन्यांनी निलंबित केलेलं होतं, विमान कंपनीने. त्यात दुसरी गोष्ट अशी की जे VSR विमान कंपनी आहे, ही विमान कंपनी सुद्धा इतर देशामध्ये बॅन केलेली आहे. त्याला इतर देशामध्ये विमान उडवण्याचा त्यांना अधिकार नाही. फक्त भारतात आणि जवळपासचे जे देश आहेत आपले नेपाळ पिपाळ इकडं फक्त ती चालू होतं. इतर देशामध्ये बॅन केलेलं आहे, ती कंपनी खराब आहे म्हणून. आता त्याहून दुसरी माहिती अशी समोर आली की बाबा त्या विमानाचा जे मेंटेनन्स करणारी कंपनी होती ती पटेलांचीच आहे. विमानाची जी कंपनी आहे VSR, ही सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या एका जवळच्या नेत्याची आहे. आता म्हणजे किती गंभीर प्रकरण आहे बघा. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या जवळची कंपनी आहे. त्याहून दुसरी गोष्ट, त्या विमान कंपनीचा मेंटेनन्स हा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये संशय आहे. सगळीकडे संशय व्यक्त करायला जागा आहे, आणि सगळीकडे संशय व्यक्त करायला जागा असताना सुद्धा त्या प्रकरणी साधा FIR सुद्धा दाखल करून घेतला जात नाही. ही फार मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे. आणि अजित पवार यांना लवकरात लवकर न्याय मिळावा असंच काहीच लोकांचं मत आहे. तर बघा, लवकरात लवकर न्याय मिळावा असंच सगळ्यांना वाटतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.